इयत्ता 5वी बुद्धिमत्तेचं 10वं प्रकरण आपल्याला बघायचंय. सांकेतिक भाषा. काय प्रकरणाचं नाव? सांकेतिक भाषा. सांकेतिक भाषा. तर बघा, सांकेतिक भाषा म्हणजे काय? तर एखादा मेसेज, एखादा संदेश किंवा एखादी सूचना दुसऱ्याला पोहोचवायची, पण आहे असे शब्द नाही वापरायचे. त्याच्या जागी काहीतरी खूण वापरायची, त्याच्या जागी काहीतरी सांकेतिक शब्द वापरायचा आहे. त्याला म्हणायचे आपण सांकेतिक भाषा. तर या प्रकरणावर स्कॉलरशिप मध्ये कसे प्रश्न विचारले जातात तर त्याचे एक उदाहरण आपण आधी घेऊया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता ह्याच्यामध्ये या प्रकरणामध्ये 5 उपघटक आहेत. म्हणजे या धड्यामध्ये 5 प्रकार आहेत. कुठले कुठले आहेत? पहिला, अक्षरांसाठी अक्षरांचा वापर. पहिलं जे आहे 10.1 आपलं ते आहे अक्षरांसाठी अक्षरांचा वापर करणे. हा पहिला त्याच्यातला उपघटक आहे, अक्षरांसाठी अक्षरांचा वापर. ठीक आहे. त्याच्यातल्या हळूहळू आपण 5 घटक बघणार आहोत. तर ह्याचं डायरेक्ट आपण उदाहरण घेऊ, म्हणजे तुमच्या लक्षात येईल जास्त स्पष्टीकरण देण्यापेक्षा. ठीक आहे. तर प्रश्न कसा विचारला जातो बघा. एका सांकेतिक भाषेत, समोर लक्ष द्या, एका सांकेतिक भाषेत अशी सुरुवात असते. या प्रकरणाचे जे धड्यावरचे प्रश्न असतात ना, त्याची सुरुवात ह्या पद्धतीने होते. एका सांकेतिक भाषेत आयन, कॅपिटल आहे, आयन हा शब्द जो आहे तो एचएम असा लिहिला जातो. बघा काय काय म्हटले, ताट बसा आणि समोर लक्ष द्या, हातात काही नको. आयन हा शब्द कसा लिहिला जातोय? एचएम असा लिहिला जातो. त्यानंतर टीओ, टीओ हा जो शब्द आहे तो एसएन असा लिहिला जातो. बघा एका सांकेतिक भाषेमध्ये काय काय सांगितले. आणि एमयूडी, एमयूडी हा जो शब्द आहे ना बाळांनो तो एलटीएससी असा लिहिला जातो. असं तुम्हाला प्राथमिक माहिती दिली. तू नंतर लिहिलं तर नाही चालणार का? नंतर लिही बाळा, मी वेळ देते की तुम्हाला लिहायला परत. एका सांकेतिक भाषेमध्ये आयन हा शब्द एचएम असा लिहिला जातो, टीओ हा शब्द एसएन असा लिहिला जातो, एमयूडी हा शब्द एलटीसी असा लिहिला जातो. आणि तुम्हाला प्रश्न विचारलाय तर या भाषेत म्हणजे सांकेतिक भाषेत बीईडी, बी ई आणि डी हा शब्द कसा लिहिला जाईल. आणि तुम्हाला पर्याय दिलेले आहेत बघा. सी एफ ई हा पहिला पर्याय, दुसरा पर्याय दिला एडीसी, तिसरा पर्याय दिलेला आहे बीडीसी आणि चौथा पर्याय तुम्हाला दिलेला आहे एडीई. तर तुम्हाला काय करावं लागेल आता? त्यासाठी तुम्हाला एबीसीडी चा क्रम माहित पाहिजे. काय माहित पाहिजे? क्रम. आपण लिहूनच बघूया इथं काय काय होतंय, कसं कसं होतंय बघू. बघा म्हणा सगळ्यांनी एबीसीडी. ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड. करेक्ट आहे. आता याचा क्रम पण लक्षात ठेवा. ए चा किती नंबरला? ए 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 21 22 23 24 25 26. किती अक्षर आहेत एबीसीडी मध्ये? A to Z पर्यंत 26 अल्फाबेट्स आहेत. त्याच्यातले 5 काय आहेत? स्वर. आणि बाकीचे राहिलेले व्यंजन. हे माहित पाहिजे प्राथमिक तुम्हाला. तर बघा ताट बसा आणि समजून घ्या की बाबा हे आयनच्या खाली एचएम असं दिले म्हणजे ह्याचा काहीतरी संबंध आहे का? तर मला सांगा आय किती नंबरला आहे इथं? 9. बरोबर 9 नंबरला आहे. ताट बस वैभवी. का गं वैभवी ऐकायचं नाही का? वय झाकून ठेव. समजून घ्या. आणि घरी तू किती वेळा करू शकते गणित? तू समजूनच नाही घेणार, नुसतं लिहिणार तर समजणार काय राहिली तुला? 3 वेळा सूचना दिली की नाही आतापर्यंत? एम किती नंबरला आहे?
14. 14 नंबरला आहे. एच किती नंबरला आहे? 8 नंबरला आहे. एम किती नंबरला आहे? 13 नंबरला आहे. बघा हे नंबर लक्षात ठेवा. मग ह्याच्यावर तुमच्या लक्षात आलं का की आय एन हा शब्द एच एम असा लिहिलाय, म्हणजे हा 9 नंबर आणि हा 14 नंबर, म्हणजे 9 च्या आधीचा एक नंबर आधीचा शब्द घेतलाय, 8 नंबरचा म्हणजे एच घेतलाय, आणि 14 च्या आधीचा म्हणजे 13 नंबरचा शब्द घेतलाय यम, म्हणजे 9 च्या आधी 8, 14 च्या आधी 13, मग 8 नंबरचा शब्द एच घेतलाय, 13 नंबरचा शब्द अक्षर यम घेतलं. त्यानंतर टी चा नंबर सांगा मला किती? 20 आहे. आणि ओ तुम्हाला दिसते का? दिसत नसेल तर पुढे यायचं, मागची मुलं पुढे यायचं. हा, ओ किती नंबरला रे? 15 नंबरला आहे. करेक्ट आहे का? सगळं एबीसीडी च्या क्रमावर चाललंय बघा. हे क्रम लक्षात ठेवायचा, चुकायचा नाही. मग 20 च्या आधीचा, इथं जसं आधीचा घेतला की नाही तसा हे आधीचाच इथं घेतला असणार आहे. 20 च्या आधी किती नंबरला येस आहे बघा बरं? 19 आहे की नाही? 19 नंबरला, म्हणजे एका अंकानं आधीचा अंक घेतलाय फक्त, तो अक्षर घेतलेले, ते अक्षर घेतलेले. मग 15 च्या आधीच अक्षर असणार आहे. किती नंबरला येईल? 14 आहे की नाही? म्हणजे बघा बाळांनो, सांकेतिक भाषेमध्ये काय केलंय, वरचा जो अक्षर आहे त्याच्या आधीच्या नंबरचं, एकानं आधीचा जो नंबर आहे त्या नंबराचा अक्षर तिथं घेतलेला आहे. त्यानंतर एम एवढीचं पण बघा, एम किती नंबरला आहे? 13. यू 21. डी 4 नंबर आहे, म्हणजेच आता 13 च्या आधीच असणार आहे. बरोबर आहे का? किती नंबरला येईल? 12 आहे की नाही? 12 नंबरला. त्यानंतर टी 20 नंबरला असेल, आहे का? आहे. टी चा नंबर 20 बरोबर आहे. आणि 4 नंबरला डी म्हणजे आधी 3 नंबरला काय आहे? सी, म्हणजे ह्याचा 3 नंबर आहे. म्हणजे आता बी चा नंबर जर तुम्हाला कळाला तर त्याच्या आधीच्या एक नंबरच्या आधीचे अक्षर घ्यायचे. कळालं का? म्हणजे आपल्याला हा इथला शब्द मिळेल सांकेतिक भाषेतला. बी किती नंबरला आहे? 2. ई किती नंबरला आहे? 5. आणि डी किती नंबरला आहे? 4. म्हणजे 2 च्या आधीचा एक नंबरचा शब्द घ्यावा लागेल. कुठला येईल? 1 नंबरचा ए. 5 च्या आधी 4 नंबरचा कुठला? डी. आणि 4 च्या आधी 3 नंबरचा कुठला? सी. म्हणजे कुठला तयार झालं? एबीसी. कुठल्या सांकेतिक भाषेतला शब्द तयार झाला? एबीसी. किती पर्याय? कुठल्या पर्यायामध्ये एडीसी आहे? 2. कसं आलं 2 पर्याय बरोबर? आलं का? किती जणांना समजलं हे कसं काढायचं? सोपं आहे का अवघड आहे? सोपं. त्याला म्हणायचं सांकेतिक भाषेतले प्रश्न. अक्षरांसाठी अक्षरांचा वापर या उपघटकामध्ये अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. सोपं वाटते का? हो. सोडवता येईल का? हो. घरी जाऊन सोडवायचंय, आणि जे न येणारे प्रश्न आहेत ते आपण वर्गामध्ये सोडवून घेणार आहोत. घ्या लिहून आता. वैभवी लिही बाई, आता तुला लई गडबड झाली लिहायची. लिही. समर्थ